जय श्री राम, जय बजरंगबली हनुमान महाबली हनुमान की जय, संकट मोचन हनुमान की जय, गणपती बाप्पा मोरया। आता डायरेक्ट लोणावळा ना आपलं। ओके, सो आम्ही निघालेलो आहोत। आता आम्ही आहोत तळेगावला, अप्रॉक्सिमेटली फ्यू किलोमीटर्स फ्रॉम पुणे, आणि देन विल बी डायरेक्टली हेडिंग टू मुंबई नाव। सकाळचे वाजले आहेत ऑलमोस्ट 8। हार्डली एक स्टॉप घेऊ छोटासा लोणावळ्यामध्ये, आणि नंतर मग सुसाट निघू परत। जरा हायवे लागतो आणि मग व्लॉगिंग स्टार्ट करतो परत। ऑस्टिन रेसिंगचा एक्झॉस्ट आहे मला वाटतं त्याचा। कसला आवाज आहे हा बघ, हा बघ, वायझड लोकच आहे तिकडे। तो डायरेक्ट असा आला इकडे, लोकांना कळत नाही रे, इकडून डायरेक्ट इकडे येतात आणि डायरेक्ट असे जातात। हा एक घाट मला आवडतो, एकदम स्मूथ आणि स्वीपिंग कॉर्नर्स आहेत रे या घाटामध्ये। स्मूथ कॉर्नर्स आहेत एकदम। कालची तोड नाही रे। कालच्या म्हणजे याच्या पहिलेच्या व्हिडिओ जा मी टाकीन, त्या व्हिडिओला तोड नाही तामिळीचा। या साईडला व्ह्यू बघ, हा व्ह्यू नेहमी बघतो मी। जबरदस्त। इकडून या रस्त्याने आला ना, किती वेळा जरी आला तरी कंटाळा येत नाही मला। आणि काका फुल स्प्लेंडरवर कॉर्नरिंग करतात। ओके, आय गेस आमचा इंटरकॉम डिस्कनेक्ट झालाय, थोडं स्लो डाऊन करायला पाहिजे। तर तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की काल आम्ही जे तामिळीमध्ये एन्जॉय केलं ते नेक्स्ट लेवलला होता। सो ह्याच्या पहिलेचा जर ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर तो बघायला विसरू नका। वॅप 7 पुलिंग कुठली आहे तर माहीत नाही, का डेक्कन क्वीनची लिव्हरी वाटत नव्हती। हा जो एक मुंबई पुणेचा पॅच आहे तो सुसाट मस्त स्ट्रेट लॉंग स्ट्रेच आहे। भाई तू 100च्या वरती चालवतोस, तुला सिरियसली आता नवीन बाईक पाहिजे। आता तू क्लासिक 100च्या वरती चालवतोस, ते सुद्धा जुनी क्लासिक तू 100च्या वरती चालवतोस। आरामात आहे, पाठी बघ घेऊन जाईल तो तुला। अर्धा तासात लोणावळा म्हणजे चांगलं आलो। तर लोणावळ्याला आलोय। काढ काढ काढ, हा काय करतोय काय? एक तर उलट्या साईडने आला। चल ऑल सेट, घेतला मोबाईल वगैरे सगळं ओके कूल चालेल। चलो चलो, आता आमचा नाश्ता झालेला आहे, चहा कॉफी नाही, व्लॉग करतोय रे, व्लॉग करतोय। आमचा नाश्ता झालेला आहे आणि चहा कॉफी पण झालेला आहे। आता आम्ही निघू सुसाट, वाजलेत 9। थोडासा थंडावा आहे अजून हवेत, आणि रोड तर काय, रोड ॲज युजल खोपोलीपर्यंत A1, त्यानंतर थोडे स्पीड ब्रेकरची सिरीज चालू होईल। बट या
यू आहे इकडे, हेअरपिन आहे, मोठा आहे तसा. हा पण हा कॉन्क्रीटचा आहे ना, याच्यावर एवढा टायर नाही, ग्रिप नाही घेत. हा थांबवून ये, म्हणजे जेवढा टारमॅकवर डांबराच्या रस्त्यावर जेवढं चिपटून बसतो ना, याच्यावर ग्रिप नाही. आणि सगळ्यात अनयुज्युअल एक्झिट आहे. अरे फुल इंजिनिअरिंग फेल आहे यांचा. म्हणजे फास्ट लेन मध्ये एक्झिट आहे याचा. खोपोलीकडे आहे, मुंबईकडे नको जाऊ, नाहीतर एक्सप्रेस हायवेवर जायला होतं. अरे इकडे बरेच गणतात, कारण पहिले ऍक्च्युली बरोबर होता, पण त्यांनी तो उलटा केला. हो हो, आपण रात्री होतो त्यावेळेला. हा हा मिसिंग लिंक आहे जो आता बनतोय. तो बनल्यावर अजून काहीतरी किलोमीटर्स कमी होणार. हा पण आपला बघ ना, पटकन पॅच कंप्लीट झाला रे. मी बोललो लगेच खाली उतरल्यावर टेम्परेचरमध्ये फरक जाणवला. टेम्परेचरमध्ये खाली उतरल्यावर, अल्टिट्यूड खाली उतरल्यावर लगेच फरक जाणवला. विंडमुळे रे. या थ्रू आउट ट्रिपमध्ये अराउंड 35चं मायलेज दिलं रे. म्हणजे काटा 35 दाखवतोय, पण ते अप्रॉक्सिमेटली चांगलंच मायलेज दिलं. आणि आत्ता पण बघ ना, लाईव्ह मायलेज किती दाखवतोय, 43, 44. आता मी थ्रॉटल सोडला ना, स्लोप आहे ना 60, डायरेक्ट 60. आणि मी थ्रॉटल खूप जंटली देतो रे. अरे लोक बोलतात की त्यांना मायलेजच मिळत नाही गाडीमध्ये. मी बोललो तुम्ही चालवता कसं त्याच्यावर आहे ना. मी खूप 50 दाखवते. अरे ते लाईव्ह मायलेज आहे, कारण स्लोपवर आहे ना आपण, त्यामुळे. आता मी थ्रॉटल सोडला ना की मग 60 दाखवतो डायरेक्ट. अरे लोक बोलतात मायलेज मिळत नाही. अरे तेरा खूप घ्या चालवतात, फुल घासून चालवतात. हाय रेवला चालवले. हो आता मी थ्रॉटल ओपन केला ना, हे 20 डायरेक्ट 20 वर आलं. मग ते तेवढं तसंच मिळणार ना. पण तुम्ही क्रुझिंग जरी करता ना 100 वर वगैरे, तरी 30-35 तर कुठेच नाही, आरामात मिळतं. चल बाय बाय, जा आरामात. फुटेज पाठवतो तुला. चल बाय बाय. आता इंटरकॉम डिस्कनेक्ट होईलच मला वाटतं, आपोआप होईल ते क्रॉस केल्यावर. चल बाय. ओके देन, आपली राईड पण संपायला आलेली आहे अँड आपण ऑलमोस्ट घरी पोचलेलो आहोत. सो होप यू एन्जॉयड दिस सिरीज. If you enjoyed this series, do hit the like button, do subscribe to the channel. आपण भेटू पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन, राईड सेफ अँड ड्राईव्ह सेफ. बाय बाय.